हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे मरेशमॅन ब्लॉग्समध्ये. हा माझा पहिला ब्लॉग आहे, व्हिडिओ. आणि मॉर्निंग अशा प्रकारे होते आज आमच्याकडे. जसं काही आत्ता पाऊस येईल असं वातावरण झालं होतं. आणि आज संडे होता, मला सुट्टी होती, त्याच्यामुळे मी सगळं किचनचं क्लिनिंगचं काम काढलं होतं. किचनसोबत क्लिनिंगसोबत तुमच्यासोबत गप्पा बी मारता येईल म्हणून मी म्हणजे व्हिडिओ वगैरे ट्राय बी करत होते आणि पाहत बी होते की कसे व्हिडिओ मला रेकॉर्डिंग करता येतील. अजून मी काही ट्रायपॉड वगैरे काही घेतलेलं नाही, त्याच्यामुळे मला स्वतःच व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागत आहेत. आज संडे होता, त्याच्यामुळे मी क्लिनिंग वगैरे चालू केलं होतं मॉर्निंगपासूनच. आणि क्लिनिंगसोबत भरपूर गप्पा मारायचे तुम्हाला, म्हणजे भरपूर काही सांगायचं होतं, कारण की भरपूर माझे असे मधले व्हिडिओ आलेत ना. मी तशी प्रॉपर महाराष्ट्रात येते, शिरूर माझं माहेर आणि अहिल्यानगर माझे सासर. आणि बँगलोरमध्ये जवळजवळ मला 6 वर्ष झाले मी बँगलोरमध्ये, त्याच्यामुळे मला हिंदी जास्त बोलायला येते मराठीपेक्षा. आणि असं बीच मध्ये असे काही शब्द येत आहेत की ते हिंदीतले येऊन जातात. त्याच्यामुळेच मी प्रॉपर हा व्हिडिओ म्हणजे प्रॉपर आज मराठीमध्ये बोलते की हा मला मराठी पण येतं. आणि इथं माझं कॉन्टॅक्ट सगळं म्हणजे हिंदीमध्येच राहतं ना, सगळ्यांसोबत बोलणं वगैरे. त्याच्यामुळं मी जास्त करून हिंदीमध्येच मतलब रेकॉर्डिंग वगैरे, म्हणजे माझं जे ब्लॉग्स वगैरे कॉन्टेंट वगैरे म्हणजे माझं जास्त करून याच्यातच राहतं, हिंदीमध्येच राहतं. आज टाईम होता आणि थोडंसं माझे मिस्टर पण फर्सिपला गेले होते, शंभू एकट्यानं आम्ही दोघंच होतो, त्याच्यामुळं उशिरा उठली, सुरुवात उशिरा झाली. पहिला आधी किचन वगैरे क्लीन करून घ्यावं म्हणलं, नाही का. आता 8 दिवस तर काय हात लावायला भेटत नाही, संडेला सुट्टी असते, त्याच्यामुळे क्लिनिंग वगैरे चालू होतं. क्लिनिंग झाल्यानंतर म्हणजे किचनची सगळेच कामं आज करून घेतले, दळण करून घेतलं, किचनची कामं करून घेतले. आणि भरपूर काही म्हणजे चालूच राहते रोज काही ना काही, टाईम नाही भेटत रोज क्लिनिंग करायला. त्याच्यामुळं आज व्हिडिओ पण काढून घेतला. आज मला माहिती झालं की कुठे ठेवला, कसा व्हिडिओ बनेल हे पण मला माहिती झालं नाही की हा इथं कॅमेरा ऑन करून ठेवला तर भाई हा किचनचा हा कोपरा आहे असं सांगायला, नाही का. आणि आता पण भरपूर कन्फ्यूज आहे मी की नक्की काय बोलू काय नको. चाललंय ऑफ कॅमेरा भरपूर चाललेलं असतं माझं, नाही का. मला हे सांगायचं ते सांगायचं, पण ज्यावेळेस मी स्वतः बोलायला चालू करते त्यावेळेस मला नक्की म्हणजे काय बोलू हे सुचत नाही. आणि जास्त करून टाईम पण एवढं भेटत नाही की काय करायचं काय नाही. आणि आज संडेलाच टाईम असतो, तो आजचा दिवस काम करण्यातच जातो. स्वयंपाक राहिला अजून, किचन वगैरे म्हणजे हे करून घेतलं नाही का, आधी क्लिनिंग वगैरे करून घेतलं, पुसून वगैरे घेतलं, मग स्वयंपाक चालू केला. अजून नवीन आहे त्याच्यामुळे भरपूर कन्फ्युजन असतं मला की नक्की बोलायचं काय असते. पाहून भरपूर शिकले मी तसं. पूर्ण फ्रेशर असल्यामुळे भरपूर अवघड जातं, नाही का. कारण की याच्या आधी थोडंफार ट्राय केलं असतं तर करायला आवरायला वगैरे, म्हणजे कॉन्टेंट वगैरे करायला शिकायला टाईम भेटला असतं तर ठीक झालं असतं, नाही का. कारण की मी डायरेक्ट कॉन्टेंट वगैरे चालू केले, पाहूनच चालू केले, त्याच्यामुळे थोडंसं अवघड जातं आहे. किचनचं काम आवरलं आणि पोचा मारून घेतला, नंतर आंघोळ वगैरे म्हणजे सगळंच क्लीन करून घेतलं आधी, किचन वगैरे. नंतर कपडे धुतले, त्याच्यानंतर म्हणजे चालूच होतं काही ना काही काम चालूच होतं घरात. आणि हे नसले की पूर्ण घर खाली असतं, त्याच्यामुळे मला शंभूचा धिंगाणा कमी असतो, त्याच्यामुळे मला आवरायला जास्त स्पेस भेटतो. त्याच्यानंतर मी दळण करायला घेतलं, कपडे धुवून झाले, दळण करायला घेतलं. आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन थोडंसं दळण करून झालं की अजून माझं स्वयंपाक राहिला आहे. स्वयंपाक बी मतलब मी व्हिडिओ पूर्ण प्रॉपर याच्यातच बनवला, नाही का. चालूमध्येच हे करून घेतलं, सगळं आवरून घेतलं सगळं. तरी मला सकाळी मी 12ला आवरायला घेतलेलं. सकाळी नाही उठलो आम्ही लेट ना, हे गेले सकाळी फर्सिपला 7-8 वाजता. त्याच्यानंतर थोडा वेळ शंभू झोपला होता, मला पण झोप लागून गेली. 9 वाजता उठलो, नाश्ता वगैरे केला मस्त. नाश्त्यानंतर मग किचन ते आवरायला चालू केलं. अंघोळ कपडे ते सगळं आवरल्यानंतर आता स्वयंपाक करायला घेतला. कांदा टमाटर चिरून घेतला. आज जी मी भाजी बनवते ती सांडग्याची भाजी आहे. आमच्या इकडं करतात, तुम्ही माहितीच असं महाराष्ट्रात सगळेच करतात जवळजवळ, कारण की पावसाळ्यात सांडग्याची भाजी म्हणजे बनवली जाते जास्त. सांडगे पण म्हणू शकता आणि तुम्ही वडे पण म्हणू शकता यांना. आमच्या इकडे वडे पण म्हणले जातं यांना. आणि हे जास्त करून पावसाळ्यात वापरलं जातं. मी गावाकडे गेले होते मागच्या टाईमला, त्यावेळेस मी घेऊन आले होते यांना. ते थोडेसेच राहिले, तर थोडे म्हणजे लास्ट हे संपलेच होते. मी लास्ट भाजी बनवली माझी मम्मी ना, व्हिडिओ बनवला खास त्यासाठी, कारण की आता उन्हाळ्यात म्हणजे अजून बनवायचे परत व्हायचे, त्याच्यामुळे होती की नाही म्हणून आज बनवली मी त्याची भाजी. कांदा मी सोपं आणि साधंच बनवते, कांदा आणि टोमॅटो टाकून. आणि आपले मसाले वगैरे जास्त काही मला इथं भेटत पण नाही. आणि जे असेल जसं असेल तसं मी करून घेत असते, की हे नाही की बाबा आज हे नाही ते नाही, जसं असेल तसं, जसं राहील जसं. आज भाजी संपली तर लगेच मला आणायला पण जाता येत नाही, कारण की बाईक एकच आहे आणि ते घेऊन जातात सकाळी, आणि इथून थोडंसं लांबी जायला. त्याच्यामुळे ज्यावेळेस लागतं त्यावेळेस त्यांना कॉल करून आणायला सांगत असते मी. आणि कधी नाही लक्षात राहिलं असं पण होऊन जातं. त्याच्यामुळे जे आहे त्यात खुश राहायचं आणि समाधान मानून घ्यायचं, अशी गंमत आहे.
माझं असं कधीच नसतं की ते होतं आणि हे नाही, जे आहे त्यातच बनवून घ्यायचं. कधी कधी कढीपत्ता नसतो, कधी कधी कोथिंबीर नसते, कधी कधी मिरच्या पण नाही मसाल्यात खायच्या, असं पण चालू राहतं. असं काही नाही की दरवेळेसच असं होतं. बाईक असते त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. आधी बाईक नव्हती माझ्याकडे, त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम फेस केलेत मी. बाईक आत्ता घेतली मी जुलैमध्ये, नाही तर आधी बाईक नव्हती आमच्याकडं. आणि आता भाजी वगैरे चालू होतं, स्वयंपाक वगैरे आवरतच होते. आणि म्हणजे माझा दिवस सगळा आज असाच गेला आहे, आवरण्यातच सगळं नाही का. किचन आवरलं सकाळी, म्हणजे बेडरूम किचन झाडून पुसून स्वयंपाक. जरी आता दोघं, आधी हा शंभू नव्हता तोपर्यंत ठीक होतं, पण आता दोघांना पण भाजी चपाती, आता तो पण मोठा झाला त्याच्यामुळे भाजी चपाती लागते. आणि मी अशी सिंपलच भाजी बनवते, कांदा टमाटो टाकून आणि थोडंसं पाणी टाकून, थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकते यात. म्हणजे असं तर म्हणजे आप तुमच्या चॉईस राहतं, कारण की जास्त करून कांदा टमाटर होऊन जातं, काही पातळ वगैरे होत नाही, ती भाजी एकदम व्यवस्थित होऊन जाते. अजून काही बोलू मी, मला सुचत नाहीये आता. बऱ्यापैकी भरपूर गप्पा मारल्या. भाजी बनवून झाली आणि मी चपाती बनवायला घेतली आणि कॅमेराचे म्हणजे मोबाईल उचलून दुसरीकडे ठेवला की हातनं कसं दिसतं, इथून कसं दिसते. तर थोडासा तिकडनं ब्लर आलं आहे. तिकडनं विंडो आहे ना, विंडोच्या साईडनं ते थोडंसं उजेड येते, त्याच्यामुळं मी मध्ये आले की ती व्यवस्थित दिसते, नाही तर ते उजेड येते त्याच्यामुळं ते थोडंसं ब्लर दिसतं आहे. आणि जास्त काही स्पेस नाही माझी किचनमध्ये, थोडासा स्पेसमध्ये, म्हणजे नाही का लगेच, म्हणजे छोटाच आहे. आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये मागच्या, छोटंसंच किचन आहे आणि 1 BHK आहे. छोट्याच रूम आहेत. आणि जेवण बनवून झालं, मग आता शंभूचा थोडासा अभ्यास घ्यावा म्हणलं. स्वयंपाक झाला, जेवण झालं, शंभूचा थोडासा अभ्यास. आणि आजचा दिवस हा जास्त करून असाच गेला आहे माझा. किचनचं काम आवडणे, हे आवडणे, ते आवडणे. मी डेली थोडंसं हे करते, ब्लॉग टाकायचा विचार करते, पण ब्लॉग माझ्याच्याने पूर्ण दिवसाचं होतच नाही, कारण की सकाळी मला 6-5:30 वाजता उठून टिफिन वगैरे आवरून, शंभूचा टिफिन, माझा टिफिन, हे असतात घरी, जेवण वगैरे आवरून सगळं मला आवरून जायचं असतं. त्याच्यामुळे मला सकाळी टाईमच नाही भेटत ब्लॉग बनवायला. आणि संडे हा एवढा एकटाच असतो की हा बाई सकाळी थोडंसं लेट उठलं, आवरलं तरी जमतं नाही का करून घ्यायला, म्हणजे आवरून घेऊन करायला. आणि ब्लॉगिंग वगैरे मी तरी ट्राय करेल माझं, म्हणजे ॲटलिस्ट नाही आठवड्यातून ॲटलिस्ट 2 व्हिडिओ तरी असे असं की 10-11 मिनिटाचे असतात. आणि 5 सेकंदाचं म्हणजे शॉर्ट व्हिडिओ माझे डेली बेसिसवरती चालूच असतात काही ना काही. आणि लॉंग व्हिडिओ माझ्याच्याने होत नाही. स्वयंपाक आवरला, जेवण आवरलं, शंभूचं थोडंसं स्टडी वगैरे घेतला. आणि आजचा दिवस इथंच समजा अशा प्रकारे डेली बेसिसमध्ये म्हणजे ट्राय करेल मी ब्लॉग टाकायचा. तुम्ही मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू. प्री स्कूल